बोनकोड्यातली पनीर भेळ तुम्ही कधी खाल्ले का? जय महाराष्ट्र मित्रांनो, कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही, गावावरून निघलो होतो. घरी यायला सगळे बाई 4 वाजले होते. सकाळी 11 वाजता उठलो बाई, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, डायरेक्ट निघालो बाई मंदिरात जाण्यासाठी. मंदिरामध्ये पोहोचलो बाई. इकडे बघतो तर बाईकडे महाशिवरात्रीची तयारी चाललेली. इकडे बेलफुल घेतलं. इकडे आतमध्ये आलो, जामच गर्दी होती इकडे मंदिरामध्ये. दर्शन घेतलं महादेवाचं. तिकडून डायरेक्ट आलो बाई दुकानावरती. सौऱ्या बायकाकडे सकाळ सकाळी फोनचं कव्हर पॉलिश करत होता. कालची व्हिडिओ बाई एडिट करायची राहिली होती. मग काय गाडीमध्ये आलो एडिटिंग करायला. एडिटिंग केली बाई, डायरेक्ट आलो सर्वी बंधू मध्ये. कारण जरा सुत्तारपणी घ्यायची होती आपल्याला. मग काय सुत्तारपणी घेतली बाई, तिकडून निघालो. घरी ठेवली सुत्तारपणी, तिकडून निघालो तो घनसुलीला. समोरचा व्ह्यू तर एकदम खतरनाक होता बाई. सूर्यदेव निघालो होते बाई घरी. देवांना नमस्कार करून डायरेक्ट आलो बाई डेअरीवरती. भावी नगरसेवक गणुदादांची भेट घेतली. इकडे खिशाला घेतलं आणि डायरेक्ट आलो बोनकड्यामध्ये बाई. इकडे गणेश चायनीज वाल्याकडे पनीर भेळची ऑर्डर दिली बाई आम्ही. मग एवढं मंचुरियन घेतलं इकडे खायला. जरा प्युअर व्हेज चायनीज आहे बाई, एकदम चुम्मा टेस्ट आहे. फायनली आपली पनीर भेळ पण आली बाई. मग पनीर भेळ मध्ये मंचुरियन टाकून खाल्लं ना बाई, एकदम चुम्मा म्हणजे चुम्मेश्वरीच आहे बाई. जाम जुना चायनीज वाला आहे बाई, पण टेस्ट एकदम रेग्युलरच आहे बाई, सेम आहे. किस्सा भाऊजी पण बोललो रिएक्शन घेऊ जरा. मग किस्सा भाऊची रिएक्शन बघा कशी होती. तुझ्या पण जॉईन झालं बाई आपल्याला, पण भावाची व्हिडिओ नाही घेतली. तुझ्या घराजवळ आलो बाई. इकडे सेक्टर 7 मध्ये शून्य हरवला होता. भावाला काय मग घराचा रस्ता दाखवला. तिकडून आम्ही आलो बाई अंबिका हार्डवेअर मध्ये. इकडे सोफ्यासाठी आम्हाला लेख बघायचे होते. मग काही 2-4 लेख बघितले बाई. आम्हाला जरा सिंपल नाही, क्लास लुक वाला बाई लेख पाहिजे होता. ट्रायल साठी एक लेख घेतला. आम्ही निघालो घरी जायला. तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करा भावांनो. सबस्क्राईब पण करून जावा.